कोल्हापूर जिल्ह्यातील 85 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यासाठी आज मतदान घेण्यात आलं। त्यामध्ये 74 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक तर 11 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी चुरशीनं मतदान झालं। काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची आणि हमरीतुमरी वगळता जिल्ह्यात शांततेनं मतदान झालं। जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवलेल्या गारगोटी ग्रामपंचायतीसाठी सरासरी 76.77% मतदान झालं, तर जिल्ह्यात सरासरी 85% मतदान झालं। दरम्यान गावगाडा आपल्या ताब्यात राहावा यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी केलेली व्यूहरचना आणि लावलेल्या जोडण्या यांचा उपयोग किती होतो हे सोमवारी समजणार आहे। राज्यातील 2369 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। निवडणूक जाहीर झाल्यापासून स्थानिक आघाड्यांकडून तसंच पक्ष पातळीवर प्रचाराचा धुरळा उडाला होता। कोल्हापूर जिल्ह्यात 74 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे, तर 11 ग्रामपंचायतींमधील काही जागांची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी आज चुरशीनं सरासरी सुमारे 85% मतदान झालं, तर 11 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 81.35% मतदान झालं। भुदरगड तालुक्यातील गारगोटीसह तालुक्यातील पिंपळगाव, शिंदेवाडी, कोंडोशी या 4 ग्रामपंचायतीसाठी आज ईर्षेनं मतदान झालं। दिवसभर उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना दिसत होते। गारगोटी शहरातील मतदान केंद्र परिसरातील 200 मीटर अंतरावरील दुकानं बंद ठेवून पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सकाळच्या क्षेत्रात मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाली होती। दुपारी थोडी गर्दी कमी झाली होती, मात्र 4 नंतर पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी झाली। गारगोटीमध्ये गारगोटी 11,707 मतदारांपैकी 8,987 मतदारांनी मतदान केलं। ही सरासरी 76.77% आहे। पिंपळगावमध्ये 86.32% मतदान झालं, तर शिंदेवाडीमध्ये 90.03%, कोंडोशी गावात 75.58% मतदान झालं। सोमवारी सकाळी 8 वाजता मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। करवीर तालुक्यातील 10 पैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये चढाओढीनं आणि चुरशीनं मतदान झालं। यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात। आज झालेल्या 8 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या 8 आणि सदस्य पदांसाठी 84 जागांसाठी निवडणूक झाली। गावच्या पोटनिवडणुकीसाठी चुरशीनं 87% मतदान झालं। मतदान शांततेत आणि भयमुक्त होण्यासाठी तहसीलदार अनिता देशमुख यांनी सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावला होता। आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती। काही गावात दुरंगी तर काही गावात तिरंगी लढती होत्या। सध्या भात कापण्याचे दिवस असल्यानं सकाळी लवकरच मतदारांना मतदान केंद्रावर आणलं जात होतं। तालुक्यातील कसबा वाळवे, सरवडे, न्यू करंजे, फराळे, बारडवाडी, पालकरवाडी, मांगेवाडी तर पोटनिवडणुकीसाठी कोदवडे आणि म्हासुर्ली गावात मतदान झालं। दुपारपर्यंत 87% मतदान नोंद झालं। सरपंच पदासाठी 9 गावात 20 उमेदवार तर सदस्य पदासाठी 166 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर पोटनिवडणुकीसाठी 2 गावात 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। किरकोळ वादावादी वगळता सर्वच गावात शांततेत मतदान झालं। सरवडे इथल्या नानूबाई महादेव एकशिंगे या 111 वर्षाच्या महिला मतदारानं मतदानाचा हक्क बजावला। करवीर तालुक्यातील चिंचवाड गावच्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अत्यंत चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली। लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात होते, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 13 जागा असून 12 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली। 12 जागांसाठी एकूण 29 उमेदवार रिंगणात उतरले होते। आज सकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली। मतदान सुरू होताच बूथ क्रमांक 3 वर मतदान प्रतिनिधींना आत सोडण्यावरून किरकोळ वादावादी झाली। गांधीनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सायंकाळपर्यंत मतदान शांततेत पार पडलं। सर्वच मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एकूण 4170 मतदानापैकी 3532 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 1900 पुरुष आणि 1632 स्त्रियांनी मतदान केलं। एकूण 85% मतदान झालं। पन्हाळा तालुक्यात बाजार भोगाव, काटे भोगाव आणि वाळवेकरवाडी इथं ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असताना मतदार आणि पुलिंग एजंट यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवलं। वाळवेकरवाडी गावात कोरे विरुद्ध कोरे नरके गटात लढत असून सरपंच पदासह 8 उमेदवार रिंगणात आहेत। तसंच काटे भोगाव इथं नरके विरुद्ध PN पाटील कोरे गट असून सरपंच पदासह 10 उमेदवार रिंगणात आहेत, तर बाजार भोगावमध्ये सरपंच पदासह 10 उमेदवार रिंगणात आहेत। या ठिकाणी भाजपा पुरस्कृत भोगावकर, हिंड्रेकर आणि पाटील गटात लढत असून बाजार भोगाव आणि काटे भोगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्यासह राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहिलंय। सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून गावचे कारभारी कोण याचा फैसला दिवसभरात स्पष्ट होणार आहे।